मंडळी, आज देशभरात लग्न न जमणं, बेरोजगारी यांसारख्या प्रश्नांमुळे तरुणांमध्ये आधीच नैराश्य वाढतंय. त्यातही दुष्काळात 13वा महिना म्हणतात तसं नोकरीच्या किंवा लग्नाच्या नावानं फसवणुकीचं प्रमाणही वाढत चाललंय. त्यामुळं त्याचं आणि टेन्शन तरुणांमध्ये वाढतंय. आज अनेक मुलांना लग्नासाठी योग्य मुलगी मिळणं कठीण झालंय. मुख्य म्हणजे ग्रामीण भागात आणि मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये ही समस्या अधिक तीव्रतेनं जाणवते. मुलांचं वय वाढत चाललं की पालकांची चिंता वाढते. समाजाचा दबाव, नातेवाईकांचे टोमणे, चर्चा यामुळे पालक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होतात. एवढं वय होऊनही मुलांचं लग्न का होत नाही, असे प्रश्नही पालकांना सतत ऐकावे लागतात. आणि अशा परिस्थितीत पालक आणि मुलांवर दडपण येतं. आणि याचाच परिणाम म्हणून लग्नाच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांच्या तावडीत असे लोक आरामात सापडतात. आता मध्य प्रदेशातून देखील असाच एक प्रकार समोर आलाय. आणि यात एक दोन नाही तर तब्बल 42 तरुणांची फसवणूक करण्यात आली आहे. आणि कहर म्हणजे एकाच मंडपात हे 42 तरुण लग्नासाठी आल्यावर त्यांना लक्षात आलं की आपली फसवणूक झालीय. काय आहे हे नेमकं प्रकरण, तरुणांच्या फसवणुकीचं प्रमाण का वाढत आहे, हा सगळा विषय सविस्तर समजून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती. तुम्हाला तुमच्या स्किलनुसार पुढे कशात करिअर करणं फायद्याचं ठरेल हे जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आम्ही एक ऑनलाईन करिअर मार्गदर्शन कार्यशाळा घेणार आहोत. यामध्ये 10वी-12वी नंतरच्या विविध शाखा, करिअर ऑप्शन्स आणि भविष्यात कशात जास्त संधी मिळेल हे सगळं तुम्हाला एक्सपर्ट सांगतील. तर त्या कार्यशाळेसाठी नोंदणी करायची असल्यास डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर नोंदणी करायला विसरू नका. आणि आपण आता आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात. मंडळी, लग्न हा दोन व्यक्तींच्या आयुष्याचा निर्णय असला तरी प्रत्यक्षात तो दोन कुटुंबांचा, त्यांच्या प्रतिष्ठेचा आणि सामाजिक नातेसंबंधांचा विषय ठरतो. गेल्या काही वर्षात लग्नाच्या नावाखाली होणारी फसवणुकीची प्रकरणं वाढल्याचं चित्र आहे. तरुण तरुणींचे विवाह जुळत नाहीत म्हणून एखाद्या विवाह संस्थेमध्ये नाव नोंदणी करून लग्न जुळवण्याचा प्रयत्न केला जातो. याच गोष्टीचा फायदा घेत आज अनेकांची फसवणूक केली जात आहे. आज लग्नाला मुली मिळत नसल्यानं फसवणूक करणाऱ्या दलालांचे नेटवर्क चांगलेच वाढले आहे. अशाच दलालांनी मध्य प्रदेशमधील 42 तरुणांची फसवणूक केली. तर झालं असं की लग्नासाठी एका मांडवात जवळपास 42 तरुण आले होते. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे सगळे नवरदेवच आहे आणि नवरीचा पत्ताच नाहीये, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. एकाच वेळी 42 तरुणांची फसवणूक झाल्यानं या प्रकरणाचं गांभीर्यच आपल्या लक्षात येईल. मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यात असलेल्या देवास क्लब ग्राउंडवर या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंडावळ्या बांधून आलेले 42 नवरदेव सकाळपासून संध्याकाळपर्यंत सामूहिक विवाह संमेलनात बसून राहिले. पण या 42 पैकी एकाचीही नवरी लग्न मंडपात आली नाही. देवास आणि त्याच्या आसपास असणाऱ्या जिल्ह्यांमधील तरुणांना या प्रकरणात फसवण्यात आलं. विदेशातील एका व्यक्तीने या तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबियांना गंडा घातला होता. या व्यक्तीनं सगळ्यांना सांगितलं होतं की इंदूरमधील एका अनाथ आश्रमातील तरुणींना आणून सामूहिक विवाह करून देण्यात येईल. त्या बदल्यात काही तरुणांकडून 15 ते 20 हजार रुपये तर काहींकडून 25 हजार रुपये घेण्यात आले होते. लग्न ठरल्यानंतर तरुणांना मोबाईलवर तरुणींचे फोटो दाखवण्यात आले आणि अनेक वर्षांपासून लग्न रखडलं असल्यानं तरुण खुश झाले. त्यानंतर मग सांगितलेल्या वेळेनुसार सर्वच तरुण सकाळच्या वेळेत नटून थटून आपल्या कुटुंब आणि नातेवाईकांबरोबर देवास क्लब ग्राउंडवर पोहोचले. तिथे लग्नाची तयारी करण्यात आली होती. सकाळपासून रात्रीपर्यंत वाट पाहिल्यानंतरही मंडपात कोणीच न आल्यानं आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही केवळ आर्थिक फसवणूक नसून ग्रामीण भागातून आलेल्या तरुण आणि त्यांच्या कुटुंबियांचा झालेला मानसिक छळ आहे. इंदूरमधील एका नामांकित आश्रमाचं नाव वापरून या तरुणांना सामूहिक विवाहाचं आमिष दाखवण्यात आलं होतं, असं पोलिसांचं सांगणं आहे. आता या प्रकरणात फसवणूक झालेल्या तरुणांच्या आणि कुटुंबाच्याही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. हरियाणाकल या गावातून आलेल्या राहुल नावाच्या तरुणानं सांगितलं, आम्हाला इंदूरच्या मातृछाया आश्रमातील मुलींचे फोटो दाखवण्यात आले होते, पण ते फोटो खरे नव्हते. प्रत्यक्षात आम्हाला सोशल मीडियावरून डाउनलोड केलेले फोटो दाखवण्यात आले आणि हे फोटो मॉडेल्सचे होते. पीडित तरुणानुसार त्यांना आदल्या दिवशीच देवासला पोहोचण्यास सांगितलं होतं आणि हुंडा म्हणून संसाराला लागणाऱ्या वस्तू देण्याचंही आश्वासन देण्यात आलं होतं. तरुणानं सांगितलं की आम्ही जेव्हा तिथं पोहोचलो तेव्हा तिथं कोणीच नव्हतं.
आणि सर्व आयोजकांचे फोनही बंद होते. या टोळीनं अत्यंत चालाखीने तरुणांची फसवणूक केली होती. अशोक नावाच्या एका पीडित तरुणानं सांगितलं की आम्हाला घरून साध्या कपड्यांमध्ये येण्यास सांगण्यात आलं होतं. इतकंच काय तर घरून हळद मेहंदी लावून येऊ नका, सर्व विधी विवाहावेळीच होईल अशी ताकीदही देण्यात आली होती. दरम्यान या रॅकेटच्या मुख्य सूत्रधारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. बँक नोट प्रेस पोलीस ठाण्याच्या प्रभारी प्रीती काटरे यांनी सांगितलं की अनेक तरुणांनी या संदर्भात तक्रारी दिल्या. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं. हे रॅकेट चालवणारे मुख्य आरोपी मुकेश आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीनं आतापर्यंत किती तरुणांची अशा प्रकारे फसवणूक केली याचा शोधही पोलिसांनी सुरू केला आहे. मध्य प्रदेशातील हे प्रकरण तर झालंच, पण गेल्या काही वर्षात अशा फसवणुकीची प्रकरणं का वाढत आहेत हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. लग्न आता फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांचे नवीन क्षेत्र बनले आहे. मुलींची संख्या कमी असल्यानं मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत हे नाकारता येणार नाही. चांगले शिक्षण, भरघोस पगार, घर, शहरात स्थायिकता यांसारख्या अपेक्षा मुलांकडून केल्या जात आहेत. आता काही मुलं या अपेक्षा नक्कीच पूर्णही करतायत, पण सर्वांनाच हे शक्य नाही. परिणामी लग्न जमण्यात अडचणी येत आहेत आणि मुलांचे वय वाढत आहे आणि फसवणूक करणाऱ्यांकडून याचाच फायदा घेतला जातोय. काही जण स्वतःला समाजसेवक म्हणून समोर आणत आहेत, तर काही जण ऑनलाईन बनावट प्रोफाईल तयार करून फसवणूक करत आहेत. या फसवणुकीच्या घटनांमध्ये होणारी वाढ ही तरुणांवर येणारा सामाजिक दबाव आणि पालकांची घाई याचा देखील परिणाम आहे, हेही नाकारता येणार नाही. बाकी लग्नाच्या नावाखाली फसवणुकीच्या या वाढत्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.